चे युवा नेते योगेंद्र दादा पवार आहेत. आता काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले, काय नेमकं चर्चा झाली एकंदरीत? बराच वेळ तुमची देखील आपली चर्चा सुरू होती. नाही, आतापर्यंत तरी FIR त्यांनी दाखल केलेला नाहीये. आम्हाला एक अर्धा तास त्यांनी थांबायला सांगितलंय आणि थांबल्यानंतर आम्हाला विश्वास आहे की ते FIR दाखल करून घेतील. आता एकंदरीत पाहिलं तर मुंबईमध्ये देखील FIR दाखल करून घेतली नाही. काय वाटतं एकंदर बऱ्याच वेळ झाली चर्चा सुरू होती. आता काय वाटतंय त्यांनी देखील काही कालावधीचा त्यांच्यावर प्रेशर असावा असं वाटतंय. काय एकंदरीत काय प्रेशर असं आहे असं वाटतंय? काय वाटतं तुम्हाला, राजकीय प्रेशर वाटतो का काय नेमकं? प्रेशर काही FIR दाखल करून घेऊ नका. काय तुमच्या FIR दाखल नाही तर पुढची भूमिका काय असेल, काय वाटतं? आम्ही सगळे बसू आणि आम्ही ठरवू की पुढे आपल्याला कसं जायचंय. FIR जर इथं त्यांनी घेतला नाही तर मग कोर्टचा पर्याय आमच्याकडे आहेच. एकंदरीत तुमची 1 तास चर्चा झाली, 1 तासापेक्षा जास्त. काय नेमकी चर्चा काय झाली? कुणाबरोबर? अधिकाऱ्यांसोबत आतमध्ये तुमची चर्चा सुरू होती. नेमकी आम्ही काय त्यांना सगळे नियम वाचून दाखवले. बारामती वकील संघटनेचे सगळे वकील आमच्या सोबत होते. इतर महाराष्ट्रामधून सगळे मोठे वकील तिथं आलेले. त्यांनी सगळे नियम आपल्या पोलीस अधिकाऱ्यांना वाचून दाखवले. 2 तास तर आम्ही त्यांना सगळे नियमच दाखवत होतो आणि लिगली त्यांनी हा FIR तिथं नोंदवला हवा होता, ते त्यांनी केलं नाही. एवढंच आम्ही त्यांना एक कन्व्हिन्स करायचा एक प्रयत्न करत होतो. काय वाटतंय, पोलीस FIR दाखल करून घेण्यासाठी किंवा तक्रार दाखल करून घेण्यासाठी सकारात्मक आहेत असं वाटतंय का? हे जे अधिकारी आहेत त्यांना FIR दाखल करून घ्यायचं आहे असं त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या तोंडावरून ते दिसतं. शेवटी त्यांचं पण अजितदादांवर प्रेम होतं. दादांमुळे ते इथं बारामतीत आले. चांगलं काम ते इथं करतायत. त्यांना ते करायचंय हे आम्हालाही दिसतंय, पण ते करत नाहीये. ही अडचण. काय नेमकं प्रेशर आहे का अधिकाऱ्यांवर? काय वाटतं एकंदरीत? अहो आहे असं सांगितलं ना तुम्हाला. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी जर पाहिलं, या ठिकाणी अधिकाऱ्यांवर देखील प्रेशर असल्याचं या ठिकाणी योगेंद्र पवार यांनी सांगितलेलं आहे. परंतु जो FIR दाखल होत नाही तो पण देखील या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या समोर या कार्यकर्त्यांचा समोर देखील या ठिकाणी आमदार रोहित पवार असतील किंवा योगेंद्र पवार असतील या ठिकाणी ठिय्या मांडून असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर कुसाळकर, LS मराठी, बारामती.